नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वलखड येथे सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम पार पडलाय. कैलासवासी सचिन भैया वसंत जगदाळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सचिन भैया मित्रपरिवार वलखड आणि आयुष ब्लड बँक वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी मित्रपरिवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानातून आपल्या लाडक्या सचिन भैयांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांनी जपलेली माणुसकी कायम जिवंत राहते. कैलासवासी सचिन भैया वसंत जगदाळे हे देखील असंच एक व्यक्तिमत्व. सर्वांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गावाच्या हिताचा विचार करताना त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. कोणतेही सामाजिक कार्य असो किंवा गावाच्या विकासाचा प्रश्न, प्रत्येक कामात त्यांनी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आणि काम पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त याच सामाजिक विचारांची आणि माणुसकीची परंपरा पुढे नेत सचिन भैया मित्रपरिवार वलखड आणि आयुष ब्लड बँक वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. रक्तदान हेच जीवनदान या भावनेतून ग्रामस्थ आणि मित्रपरिवारातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करत या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. प्रत्येक रक्तदात्याच्या रूपाने जणू सचिन भैयांच्या सामाजिक कार्याला नवी सलामी मिळाली आणि त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने मानवंदना मिळाली. कैलासवासी सचिन भैया जगदाळे आज आपल्यात नसले तरी त्यांनी जपलेली माणुसकी आणि गावासाठी केलेलं योगदान आजही प्रेरणा देत आहे. व्यक्ती जाते, पण विचार आणि कार्य कधीच संपत नाहीत. याच विचाराला कृतीची जोड देत रक्तदानातून कैलासवासी सचिन भैयांना देण्यात आलेले हे अभिवादन निश्चितच त्यांच्या स्मृतींना चिरंतर ठेवणारे ठरले. नमस्कार. आज या ठिकाणी सचिन भैया जगदाळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले. सचिन भैयांचा सामाजिक वारसा, त्यांची गावकरी मंडळी, त्यांचे कुटुंबीय, त्यांची मित्रमंडळी, या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सर्वजण सचिन भैयांचा सामाजिक वारसा खऱ्या अर्थानं आज पुढं जोपासत आहेत. आणि सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर रक्तदान. आणि ते रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं. आत्तापर्यंत जवळजवळ 40 ते 45 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सुद्धा आपल्याला एक आवाहन करतो की आपल्या हातून सगळ्यात श्रेष्ठ दान असणारं रक्तदान हे आपल्या हातून व्हावं, जेणेकरून खरोखर गरजू व्यक्तीपर्यंत ते पोचणं आणि पोचलं पाहिजे. ज्यांना गरज आहे त्यांना ते रक्त पोचणं गरजेचं आहे. आज आपण धावपळीच्या युगामध्ये आहोत, 21व्या शतकामध्ये आहोत. जर बाहेर बघितलं तर ॲक्सिडेंटचं प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपलं एक रक्तदान 100% आपण एकदा 3 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. मी या ठिकाणी माहिती घेतली. आपलं अनमोल रक्तदान जर आपण या ठिकाणी दान केलं तर 100% त्यातून कुणाचा तरी जीव वाचू शकतो. आणि ते अनमोल दान आपण रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचला तर याच्यासारखं मोठं पुण्याचं काम या जगाच्या पाठीवरती कोणतं नाही. कारण एखाद्याला आपण मरणाच्या दारातून जर परत आणत असेल तर 100% भगवंत देखील आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना आपल्याला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी या रक्तदानामध्ये सहभागी व्हावं आणि आपण रक्तदान करावं ही नम्र विनंती. रामकृष्ण. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.